देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. आज गोजेगाव या पवित्र क्षेत्री बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्त जो वैष्णव मेळावा जो आयोजित केला त्या वैष्णव मेळाव्यामध्ये मला एक प्रवचन करण्याची म्हणजे लाभ मिळाला आहे आणि त्याच्या संदर्भात मी आज बोलतोय की आजचा मी विषय घेतला की आपल्या ग्रंथांच्या विषयीच मी बोलणार आहे आज की आपले ग्रंथ जे बाबांनी ग्रंथ हे झाले आणि त्या भगवत भाव ग्रंथ जो आहे तो ग्रंथ आणि ह्या ग्रंथाची पार्श्वभूमी कशी असेल किंवा हा ग्रंथ कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करू शकतो ह्याच्याविषयी मला थोडंसं सांगायचं वाटतं. आणि त्याची पार्श्वभूमी सांगताना मला असं वाटतं की आपण गीतेचा विचार केला पाहिजे. आणि गीतेचा विचार करत असताना गीता ही भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितली त्यावेळेस ती पूर्णच्या पूर्ण संस्कृत मध्ये होती आणि त्या काळामध्ये ते संस्कृत विषय बऱ्याच लोकांना तो म्हणजे आत्मसात करण्यासाठी किंवा ते समजण्यासाठी अवघड होता. आणि गीता शब्दशः जर त्याला समजली तर ती एक जीवनी आहे. ते आपल्या जीवन कसं जगायचं म्हणजे आपला मानव तुम्ही मानवाचा जन्म झालाय आणि त्या मानवाचा जन्माचा उद्देश काय हे सांगण्याचं शास्त्र माणूस म्हणून जगायचं कसं म्हणजे जगामध्ये माणूस म्हणून कसं जगायचं आणि ह्याचं जर शास्त्र जर काही सांगत असेल तर ते गीता तत्वात सांगितले आणि ते गीता तत्व सांगितले. परंतु ते सर्वसामान्य माणसाला समजत नव्हतं आणि ते सर्वसामान्य माणसाला समजत नव्हतं ते शास्त्र पुढे आल्यानंतर ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यामध्ये मराठीमध्ये त्याचं अनुवादित केलं आणि त्याची ज्ञानेश्वरी केली आणि त्या ज्ञानेश्वरीतून जे ज्ञान प्रकट झालं ज्या ज्ञान प्रकट झालं सर्वसामान्यांचा उद्धार झाला. ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने ज्ञानेश्वरीच्या वाचनाने ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये बसणाऱ्या लोकांचा सुद्धा उद्धार होतो इतकं त्याच्या शास्त्रामध्ये ज्ञानेश्वरांनी सुटसुटीत भाषेत कसं गीता तत्व लोकांना समजेल त्याच्यामध्ये दृष्टांत देऊन त्याच्यामध्ये पूर्ण कशा पद्धतीचा कर्म संयोग आहे ज्ञान कसं आहे आणि धर्म कसा आहे हे गीता तत्व सांगितलं. आणि तेच शास्त्र तीच भाषा त्याच्यापेक्षाही सोपी पद्धतीने करून आपल्याला भगवत भाव त्या ग्रंथात बाबांनी दिले. आणि तो भगवत भाव वाचत असताना की जसं आपण पुढे जात जाईल तसं तसं तुमचा आपल्यालाच आपला शोध लागायला जातो. तुम्ही कोण आहे तुमचा जीवनात उद्देश काय आहे तुम्ही मानव म्हणून जन्माला आले तर तुमचा उद्देश काय आहे तुमचा उद्देश काय आहे आणि तो समजण्यासाठी जे पूर्ण शास्त्र आणि त्याचं पूर्ण जी नियमावली जी रीत आहे ती पूर्ण भगवत भाव ग्रंथ आणि त्या भगवत भाव ग्रंथामधून जे रीत सांगितले आणि ते रीत सांगत असताना त्या रीतीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही अनुसरण केलं पाहिजे कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे आणि हे जे बोध आहे त्याला आत्मबोध करून द्यायचा आहे. आणि आत्म तुमचा शोध पहिला झाला पाहिजे आत्मबोध होण्याच्या अगोदर आणि आत्मशोध कसा व्हायचा आहे त्याची एक रीत बाबांनी घालून दिले ते भगवत भावामध्ये सांगितले. आणि त्या भगवत भावामध्ये ते सांगताना त्याची रीत सांगितले की कसा आत्मशोध तुमचा झाला पाहिजे. आत्मशोध जर झाला तुम्ही कोण आहे हे समजलं आणि आपण कोण आहे हे समजल्यानंतर आपल्याला कळतं की आपण काय करायचंय आपला बोध होईल. बोध झाल्यानंतर आत्मशोध झाला आत्मबोध झाला की आत्मकल्याण आणि विश्वकल्याणापर्यंत म्हणजे भगवत भाव ग्रंथातून भगवत भाव कसा असला पाहिजे म्हणजे भक्तांचा भगवंताविषयी असणारा भाव कसा असला पाहिजे आणि भगवंताचा भाव संतांचा भाव कसा आहे ह्याची सुद्धा पूर्ण उलगड म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण गीत सांगून दिलेलं आहे की कशा पद्धतीचं. आता तुम्ही जर भगवत भाव भक्ती करायची कुणाची भक्ती करायची प्रश्न उभा राहतो की भक्ती करायची भक्ती देव कुठे आहे सगळ्यात मोठा प्रश्न होतो की देव कुठे आहे. देव शोधायला जातात जो शोधून देव मिळेल कसा देव तुम्हाला सापडेल तर त्याच्यासाठी रीत घालून तुम्ही आत्मशोध घ्या. आत्मशोध घेतल्यानंतर भाषा आत्मदेवा म्हणजे आत्मदेवाला कसं बघायचंय तर ह्याचा शोध लागण्यासाठी कुठे जायचंय गुरुच्या जवळ जायचं सद्गुरू पाहिजे म्हणून त्याच्यानंतर पुन्हा सांगितले की जाणतेने गुरु त्याने कृतकार्य होईल जे
जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषिनी. म्हणजे कशा पद्धतीने होते, जर सद्गुरूंना शरण गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आत्मबोध कळेल, आत्मशोध लागेल, आत्मशोध झाल्यानंतर आत्मबोध होईल आणि त्याच्यानंतर तुमची जी जीवनशैली आहे ती मानव म्हणून म्हणजे माणसाच्या योग्यतेची हे होऊन जाईल. आता त्याच्यामध्ये कसं, आता भगवंताचा भाव कसा, मग हा भगवंताविषयी नितांत प्रेम असणं, नितांत भक्ती असणं हा भक्तांचा भाव झाला. भगवंताचा भाव कसा, सकाळीच बाबांनी ते सांगितले की ते मी मला हे म्हणजे लेट वाटलं हे की मला काही मिळालं नाही असंही काही नाही, मला काही मिळवायचं असं पण काही नाही. हा जो भाव येतो म्हणजे काय की ह्याच्यामध्ये आलाय की मला काहीतरी मिळावं म्हणून जर सत्संगात आला तो देव देईल का. मला आता मी डॉक्टर मी तर सत्संगात बसलोय, तर मी सत्संगात बसलो, मी राम 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 करत बसलो आणि माझं काय चाललं, मला काय करायचं, माझं क्लिनिक चांगलं होते, माझं हे होते. जर हा भाव तुमच्याकडे जर आला तर तो देहभावात जाईल, तो भगवत भावात मोडणार नाही. आणि भगवत भावात मोडला नाही तर तुमची अधोगती होईल. मग रीत घालून दिलेली कशी आहे की जर तुम्ही आत्मशोध तुमचा घेतला की तुम्ही कशा पद्धतीने जायचंय, कशा पद्धतीने सद्गुरूंना शरण जायचंय, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून तुम्हाला तुमचा आत्मबोध होईल. आत्मबोध झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं की मग स्वतःच कळलं. मग आपण ज्या ट्रॅक वरती चाललोय, आता माझा अनुभव सांगायचा, मी ज्या वेळेस मी नेहमीच सांगत होतो की मी माळ घातलेली 2007 पासून, खरा अर्थ समजला मला 2000 म्हणजे एक वर्षापूर्वी त्या गोष्टी, त्याची रीतच माहिती नव्हती. आता रीतच माहिती नाही तर तुम्ही भक्ती काय करणार. भक्ती केली, भक्ती स्वतःसाठीच. आता त्या भक्ती जे काय भक्ती करतोय, कसली भक्ती करतोय, कशाची भक्ती करतोय हेच माहिती नव्हतं. त्याच्यामध्ये मला एक असं वाचनात माझ्या आलं होतं की आत्मसाक्षात्कार हे होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला भगवत भाविक झाला तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल. आणि जर नुसता साक्षात्कार झाला, जसा नामदेव महाराजांना साक्षात्कार होत होता. साक्षात्कार कशाचा होत होता, त्यांना विठ्ठल दिसत होते, त्यांच्याजवळ विठ्ठल यायचे, बसायचे, त्यांच्याबरोबर जेवायचे, परंतु त्यांना साक्षात्कार होत नव्हता. म्हणजे काय की त्यांना ज्यावेळेस ते याच्याकडे हे गेले की मुक्ताबाई ज्ञानेश्वर हे गेले होते, त्यांना ते हे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा विठ्ठल आहे, आम्हाला हे सगळ्यातून दिसतोय. नामदेव महाराज त्यांच्याशी भांडायला लागले, असं कसं काय होईल. मग त्यांनीच सांगितलं की हे केलं की आता गोरोबा काका तुम्ही जरा म्हणजे हे चेक करा की हे म्हणजे हेचं मडकं म्हणजे पक्का आहे की कच्चा आहे. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी थापीने जे केलं त्यानंतर ते म्हणले की ना तुझं मडकं कच्चं आहे. म्हणजे काय, तर त्यांना काय होतं की साक्षात्कार होत होता पण आत्मसाक्षात्कार होत नव्हता. म्हणजे त्यांना फक्त लिमिटेड एक देव पांडुरंग, हा पांडुरंग इतक्याच लिमिटेड ह्याच्यामध्येच त्यांनी बघत होते. त्याचे व्यापक दृष्टिकोन त्यांच्याकडे नव्हता. आणि तो व्यापक दृष्टिकोन बघण्यासाठी त्यांनी काय सांगितलं की शेवटी ते गेले विठ्ठलांच्याकडे, बोलले की विठ्ठला तू तर माझ्याबरोबर जेवतोस, माझ्यासोबत बोलतोस, सगळं करतोस, मला तिथे काय नाही दिसलास. मी त्या ठिकाणी होतो, मी तुला बोलवलं, त्या ठिकाणी तू नाही आलास, त्या ठिकाणी नाही दिसलास, असं का. तर म्हणे बाबा तुला आत्मसाक्षात्कार, मला तुला जर असं चराचरात सगळीकडे जर बघायचं असेल तर तुला हा माझ्याकडे नाही, हा अधिकार माझ्याकडे नाही, तुला सद्गुरूकडे जायचं. मग तिथून हे काय की जर तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला देव उद्धार करू शकत नाही. तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा म्हणजे भक्ताच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला सद्गुरूच पाहिजे. आणि सद्गुरूच्या मार्गदर्शन, सद्गुरूच्या आशीर्वादानुसार आणि सद्गुरूंनी घालून दिलेल्या रीतीनुसार तुम्ही वाटचाल केली तर तुमचा उद्धार आहे. उद्धार म्हणजे काय की मला काहीतरी मिळावं, हा जर झाला, हा भाव झाला तर उद्धार होईल का. आणि ह्यातून उद्धार जर होणार असेल म्हणजे मला काय उद्धार म्हणजे काय, मला काहीतरी मिळावं, मला काहीतरी. भक्त प्रल्हादाचं एक उदाहरण जर सांगायचं तर भक्त प्रल्हादांनी काय सांगितले की त्याला विचारलं हिरण्यकशिपूने तुझा देव कुठे आहे. तर सगळीकडे आहे. कुठे देव आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे, सगळीकडे आहे. कुठे, ह्या खांबात आहे का, ह्या खांबात सुद्धा आहे ना. खांबात लात मारल्याबरोबर तिथे देव प्रगट झाला. म्हणजे देव कुठे, चराचर. पण त्या ठिकाणी हे विचारलं की आता बाबा तुला काय पाहिजे, माग आता. तर त्या प्रल्हादांनी त्यांना सांगितलं की मला काहीच मागायचं नाही, मला काहीच नकोय.
माझ्याकडे सगळंच आहे, मला काही नको आहे. आणि द्यायचंच असेल तर, मी वाचनात आलं होतं ती माझ्या, की ते द्यायचंच असेल तर ती फक्त मला मागण्याची इच्छाच माझी काढून टाक. हा भाव येतो, हा भगवत भाव. आणि हा भगवत भाव येतो कुठून? तर ज्ञानेश्वर महाराजांनी पण तोच भाव सांगितलाय, तुकाराम महाराजांनी पण तोच भाव सांगितलाय. आणि त्याच्यामध्ये पुन्हा हा जर ह्या भावातून आपल्या जी जीवनशैली जर पुढे वाटचाल करत गेली, त्यातून गेली, तर आपला उद्धार हा 100% होऊन जाणार आहे. परंतु जर आपण समजा त्या ह्याच्यामध्ये गेलो की नाही, मला काहीतरी मिळवायचं आहे, मला काहीतरी मागायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे, मी सत्संगात बसतोय, माझं काहीतरी व्हायला पाहिजे, माझं काय, मी इथून बसल्यानंतर माझ्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, म्हणजे काय की मला माणूस म्हणून काय हे मला समजणं, हाच माझा उद्धार आहे. मला काही मिळण्यापेक्षा मी माणूस म्हणून माणूस आहे ह्याची समज होणं, आणि तुम्ही कोण आहे, हे ब्रह्म आहे, ब्रह्माचा अंश आहे, हे कशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं, त्या रीतीनुसार सांगितले. म्हणजे कसं सांगितलंय की त्याच्यामध्ये भरपूर अशी उदाहरण आहेत की भगवत भाव कसा. तर एकदा माझ्या विषय तो आला होता की एकदा भगवान कृष्णांनी हे सांगितलं होतं की त्याचं म्हणजे आजारी पडण्याची त्यांनी लीला केली होती. आणि त्यांनी आजारी पडण्याची लीला केली होती. त्यांना काय सांगितलं होतं की जर समजा भगवान म्हणजे कृष्णांना तर हे करायचंय, तर त्यांना काय करायचंय की कोणी भक्तांनी त्यांच्या चरण याची धूळ त्यांच्या माथ्यावरती लावायची. आता सगळ्यांना सांगितलं, कोणीही जायला तयार नाही. इव्हन तो रुक्मिणीला सुद्धा विचारलं की बाई अशा पद्धतीचं आहे आणि हे करायचं आहे, तर ते नाही मला हे काम करून काय मला नरकात भोगायचं आहे का, मला नरकात नाही जायचं आहे, मी हे काम कसं काय करू शकते. मग तेच ज्यावेळेस राधाला विचारलेलं, ते दादाने स्वतःच्या पायाची जीव घेतले नाही राहिलं, त्यावेळेस ते म्हणजे ते वाचलं झालं होतं की ते रुक्मिणीने विचारलं की तुला भीती नाही का वाटली की तू तुझ्या चरण हे जे धूळ आहे ते देवाच्या माथ्यावरती लावले. तर तिने राधाने ती ह्याच्या भक्तीचा म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे काय की भक्ती कुठल्या प्रकारची. जर माझ्या पायात हे करून आणि मला जर समजा नरकात मिळणार, हे माझ्या म्हणजे कृष्णाला माझ्या ह्या कार्याने ठीक होणार असेल आणि कृष्ण जर बरा होणार असेल आणि मला त्याच्यातून मला नरकवास होणार असेल तर मला मंजूर आहे. ही जी भक्ती जी आहे ती म्हणजे ते एक काय म्हणतात ह्याची एक समर्पित अशी भक्ती आहे. आणि ती भक्ती आपल्या जागृत करण्याचं काम आपल्या सद्गुरू करतात. आणि ते कशा पद्धतीने सांगितले, आता त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे केलेली देवदेश धर्मासाठी आपण कार्य करतो. म्हणजे गाडगे बाबांचं कार्य काय होतं, सेवा हीच ईश्वर सेवा आहे. म्हणजे मी स्वच्छता करतोय, स्वच्छता करणे सुद्धा ईश्वर सेवा आहे. देशाची सेवा करणे सुद्धा ईश्वर सेवा आहे. धर्माचं रक्षण करणं ती सुद्धा ईश्वर सेवा आहे. आणि गो रक्षण करणं, गोमाता संवर्धन करणं, वृक्ष संवर्धन करणं ही सुद्धा ईश्वर सेवा आहे. मग जर ईश्वर सेवा ह्याच प्रश्न कोणातून असेल आणि ती जर आपल्याला आपल्या संप्रदायातून किंवा आपल्या विश्वात्मकेतून मिळत असेल आणि त्यातून म्हणजे आपल्याला जीवनाचा अर्थ समजतो की बाई की कोणत्या पद्धतीनं तुम्ही कार्य केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचं ह्या जी ईश्वर सेवा जी कोणती आहे. म्हणजे आज आपण ज्या वाटचाल करतोय, आपली वाटचाल काय, देश धर्मासाठी कार्य करतो. देवाच्या भक्तीचं आपण देवाची भक्ती निरंतर चालू आहे. सस्तन चालू आहे, विश्वात आपले सस्तन मेळावे चालू आहे, वैष्णव मेळावे चालू आहे. त्याच्यातून आपण गो संवर्धन, गोसेवा, वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड करतो, लागवडी बरोबर त्याचं संवर्धन पण करतो. अशा पद्धतीने करतो. आणि दुसरी गोष्ट, आपण एक जागृत बाबांच्या सानिध्यात आल्यापासून आपण एक जागृत मतदार, जागृत नागरिक देशाचा कसा असतो, त्याने काय केलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपण काय आपण स्टँड घेतला पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपली विचारसरणी, कोणती विचारसरणी आपण आत्मसात केली पाहिजे. आणि त्यातून आपल्या देशाचा जर हे होत असेल, आज जे मोदी म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान जे मोदी जे करतायत ते कार्य जर देश सेवेशी निगडीत असेल आणि त्याला जर आपण एक नागरिक म्हणून आपण एक समर्थन देत असू किंवा त्यांच्या कार्याला एका मताने जर आपण सपोर्ट करणार असेल तर ते सुद्धा एक ईश्वर सेवेचं कार्य होऊ शकतं. आणि त्या सगळ्या कार्यातून आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. हे ह्या
पूर्ण हे सांगते आणि हे आपल्या भगवत भाव ग्रंथातून हेच सांगितले कशा पद्धतीची भक्ती असावी, कशा पद्धतीने तुम्ही जगायला म्हणजे जीवन जगलं पाहिजे, कशा पद्धतीचं तुमचं आचरण असलं पाहिजे, कशा पद्धतीचं तुमचं काय म्हणजे आचरण नसलं पाहिजे, ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे काही काही गोष्टीमध्ये कधी कधी हा येतो की आपण म्हणजे आपल्या जीवनाचा अंधकारमय असेल दुसरं असं दिसतं की दिसत होतं की बाबा की आपल्या म्हणजे आपण आहे की नाही काय करतो. आता समजा प्रारब्ध कर्मानुसार मी डॉक्टर झालो, कुणी प्रारब्ध कर्मानुसार इंजिनियर झाला असेल, कुणी प्रारब्ध कर्मानुसार शिक्षक झाला असेल. आता हे प्रारब्ध कर्मानुसार कसा निष्काम कर्म करायचं आणि निष्काम कर्म कसं सांगितलंय की ह्या भगवत भाव आपल्या ग्रंथामधून एकदम सुटसुटीत सोप्या भाषेत सांगितलंय. कशा पद्धतीने तुम्हाला निष्काम पर्यंत कसं जायचंय, तुम्हाला कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता समजा मी डॉक्टर आहे, माझं कर्म काय आहे की प्रारब्धानुसार मी डॉक्टर झालो. डॉक्टर झाले म्हणजे मी त्या पेशंट बघितला पाहिजे आणि पेशंट बघून त्या पेशंटला त्याच्या गरजेनुसार त्याला उपचार करणं, औषध उपचार करणं हे माझं नियत कर्म आहे. पण समजा मी माझं नियत कर्म सोडून पेशंटला पाहतोय आणि त्या पेशंटला अननेसेसरी 4 तपासण्या लिहून देतो, हे निष्काम कर्मात येणारच नाही. मग जर तुम्ही तुमचे भगवत भावी जरी असाल आणि प्रारब्ध कर्मानुसार तुम्ही त्या वाटचालीत असाल, परंतु जर तुमचं कर्म बाबांनी सांगितले कुरुक्षेत्र आणि धर्मक्षेत्रावर, जर धर्मक्षेत्रावरती कार्य केलं तर निष्काम कर्म होईल, तर बीजाचं म्हणजे बीजाचं निर्विषीकरण होतं. आणि जर कुरुक्षेत्रावरती काम म्हणजे ध्येय त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही कार्य केलं तर तुमचं कर्म होईल आणि त्या कर्माचं फळ 100% मिळेल. मग निष्काम कर्म कसं करायचं आहे, तर माझं कार्य निषिद्ध कर्म हे जे केले आहे, जे नियत कर्म आहेत ते निष्काम कर्म ह्या पद्धतीने तुम्ही जर केले तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही मुक्त म्हणजे त्या गोष्टी तुमचा उद्धार होण्याच्या पात्रतेत तुम्ही पडता. आता काही समजा एका टीचर आहे आणि त्या टीचरनी समजा त्याचं काम त्याचं शिक्षण देण्याचं आहे, परंतु तो जर शिक्षण जर त्याचं जीवन मूल्य सुधारण्याचं ते शिक्षण देत नसेल आणि त्याला जर अतिक्रांती बनवायचं शिक्षण देत असेल तर हा कुठेतरी तो निष्काम ह्याच्या बाहेर जातो. दुसरी गोष्ट सांगितली की समजा ह्याच्यामध्ये एक होतं की समजा आई वडिलांची भक्ती, आई वडिलांची सेवा करायची, आई वडिलांची सेवा करणं हा आपला नियत कर्म आहे. आणि जर ते कर्म करताना जर त्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातून जर त्याची सेवा करत असेल तर मला किती प्रॉपर्टी मिळते ह्याच्यातून मी जर सेवा करत असेल तर तो त्याचं नियत कर्म किंवा कर्म होईल कधी, तर त्या कर्माचं फलित त्याला फळ हे भेटणार. आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून कशा पद्धतीने नियत कर्म करायचं ते सुसूत्रता ही जी त्याच्यात घालून दिलेली आणि त्या भगवत भाव ह्या ग्रंथातून हे जे आपल्याला जीवन मूल्य, आपल्या जीवनाची जी मूल्य आहे, तत्व आहेत ती त्याच्यामध्ये घालून दिलेली आहेत. त्या तत्वानुसार म्हणजे मी असं सांगतो की जर भगवत भाव ग्रंथ आपण बऱ्याच अंशी जर तुम्ही वाचनातून अनुकरण जर त्याचं केलं तर एक माणूस म्हणून आपण चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन आपण करू शकतो. अशा पद्धतीची सुश्रुतता म्हणजे भगवत भाव ग्रंथ. आणि त्याच्या पुढे झाली की भगवत भाव शेतूमध्ये जे आता दररोज आपल्याला ती परिपाठामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये ती ऐकणं असं त्याने सेतू बांधलाय. म्हणजे कुठे भगवत भाव ग्रंथामध्ये तुम्हाला माणूस बनून जगायचं कसं ह्याची शिकवलं, म्हणजे सगळं शिक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा ते जे संदेश दिलेला आहे भगवत भाव सेतूमधून, तो सेतू बांधून तो सेतू निर्मिती केलाय की भगवत धामातून. भगवत धामापर्यंत तुम्ही जाणार, तुम्ही स्वर्गात नको. स्वर्गात जाणाऱ्याला माणसाला स्वर्गात गेल्यानंतर मागे त्याला स्वर्गात जाणाऱ्याला सुद्धा रिटर्न तिकीट आहे. रिटर्न तिकीट काय आहे की झालं तुझं म्हणजे कर्म म्हणजे जितकं आहे त्या कर्माचा जेवढा म्हणजे पुण्य आहे, पुण्य रिडक्शन म्हणून पुन्हा वापस आहे. पण तो भगवत धामात गेला की भगवंताच्या चरणाच्या लीन होण्यासाठी जर तुम्हाला जर कार्य करायचं असेल तर ते निष्काम कर्म आणि भगवत भावित होऊन कार्य केल्यानंतर आपण भगवंताच्या चरणाशी आपण पोहोचू शकतो, भगवत धामात पोहोचू शकतो. आणि त्याच्यासाठीच फक्त आपल्याला काय सांगायचं आहे की आपण भगवत भावित झालं पाहिजे. नाहीतर काय होतं की ग्रंथ वाचलोय, सत्संगात आलोय, अनुग्रह घेतलाय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आचरणातून मी जे सांगितलं, मी जे करतोय ते मी त्या पद्धतीने करतोय. मग ह्याचा कडे होते की म्हणजे पुढे
आपण जाण्याच्या मार्गामध्ये आपण स्वतः आपल्या कर्म सुधारणा हे करून नेहमीच आपण जर सद्गुरूचरणी लीन होऊन आणि ह्या रीतीनुसार आपला व्यवहार जर जपन केलं तर आपण नक्कीच भगवत भाव म्हणजे भगवत धामापर्यंत पोहोचू शकतो आणि ह्या जीवन मरणाच्या ज्या फेऱ्या आहेत त्यातून आपण मुक्त होऊ शकतो. एवढंच मला सांगून मला थांबवायचं. जय हरी सर. धन्यवाद डॉक्टर.